पांचजन्य जेणे उरी हाणी तलासी पापरा, तयाचा चरणू वाहसी दातारा, अजूनी बैरियांच्या कलेवरा विसंब सीना. ओवी आहे 105वी, अध्याय आहे 11वा. भगवान श्रीकृष्णाची स्तुती करताना अर्जुन भगवंताला त्याच्या मनाच्या मोठेपणाची आठवण करून देत आहे. अर्जुन म्हणतो, देवा, मागे भृगु ऋषींनी तुमच्या छातीवर लाथ मारली होती, तर त्यांच्यावर न रागवता त्या प्रसंगाची आठवण म्हणून त्या ऋषींचे पदचिन्ह आपल्या वक्षस्थलावर तू कायमचे मिरवतोस आणि त्या पंचजन्य दैत्याच्या शरीरास अगदी एक क्षण सुद्धा तू दूर ठेवत नाहीस. असा तू अपकार करणाऱ्यांच्यावर उपकार करणारा उदार दाता आहेस. ज्ञानदेवांनी या ओवीत वैरियांचे कलेवर म्हणजे पांचजन्य शंखाचा उल्लेख केला आहे. त्या पांचजन्याबद्दलची कथा अशी आहे. श्रीकृष्ण आणि बलराम सांदीपनी ऋषींच्या आश्रमात म्हणजे गुरुकुलात विद्याभ्यासासाठी गेले होते. त्या काळी आश्रमात शिकणाऱ्या कोणत्याच विद्यार्थ्यांकडून शिकण्यासाठी शुल्क म्हणजे आजच्या भाषेत फी द्यावी लागत नसे. अशा गुरुकुलात अगदी गरीब विद्यार्थ्यांपासून राजपुत्रांपर्यंत सर्वांना नियम सारखेच असायचे. या गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाले की विद्यार्थी आपल्या गुरुला काही ना काही गुरुदक्षिणा त्यांच्या ऐपतीप्रमाणे देत असत. श्रीकृष्ण व बलराम यांचे गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी आपले गुरु सांदीपनी यांना वंदन करून विचारले की आम्ही आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? ऋषी म्हणाले, तुम्ही माझ्याकडे शिक्षण घेतले, तुमच्यासारखे विद्यार्थी या गुरुकुलाचे भूषण आहेत. मला तुमच्याकडून काहीच नको, पण तुम्ही गुरुमातेला भेटून जा. ते दोघे गुरुमातेकडे गेले तेव्हा त्या मातेच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून श्रीकृष्ण म्हणाला, माते, काय झाले? कसले दुःख आहे ते मला मोकळेपणाने सांग. ते दूर करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. तेव्हा मातेने त्याला सांगितले, श्रीकृष्णा, माझा मुलगा कौशिक अगदी तुझ्या एवढाच होता. आम्ही एकदा समुद्र स्नानासाठी गेलो असता त्या समुद्राने त्या कौशिकाला गिळून टाकले. श्रीकृष्ण म्हणाला, माते, तू दुःख करू नको, मी त्याला परत घेऊन येईन. मग बलराम आणि श्रीकृष्ण दोघे समुद्र किनारी आले. त्यांनी समुद्राकडे विचारणा केली. तेव्हा समुद्र म्हणाला की मी काही त्याला गिळले नाही, पण माझ्या उदरात राहणाऱ्या पंचजन्य दैत्याने त्याला गिळलं आहे. मग श्रीकृष्ण समुद्रात खोल अगदी अंधाऱ्या जागेत राहणाऱ्या त्या दैत्याकडे गेला. त्याने त्या दैत्याला ठार केले, पण तेथे कौशिक सापडला नाही. मग श्रीकृष्णाने थेट यमाकडे जाऊन कौशिकाची मागणी केली आणि मग त्या कौशिकाला घेऊन सांदीपनी गुरूंकडे ते गेले. त्यांचा पुत्र त्यांना देऊन त्याच्या रूपाने गुरुदक्षिणा अर्पण केली. तर दुसऱ्या एका कथेनुसार त्याने पंचजन्य राक्षसाशी लढाई करून त्याला ठार मारून तेथे राक्षसाने लपवून ठेवलेल्या कौशिकाला परत आणले. मग त्या पंचजन्य राक्षसाच्या हाडापासून जो शंख तयार केला गेला तोच श्रीकृष्णाच्या हातातील शंख आहे. पंचजन्य राक्षसापासून झालेला तो पांचजन्य किंवा दुसऱ्या एका कथेनुसार हा शंख पंचजन्य राक्षसाकडे होता. तो श्रीकृष्णाला त्या राक्षसाला मारल्यानंतर मिळाला होता. तर एका कथेत असेही सांगितले आहे की त्या पंचजन्य राक्षसानेच मरताना तो श्रीकृष्णाला दिला व त्याला विनंती केली की माझी आठवण म्हणून हा शंख तुम्ही नेहमी आपल्या हातात धारण करावा. या अनेक गोष्टींचे तात्पर्य एकच आहे, ते म्हणजे पांचजन्य शंखाचा त्या दैत्याशी अगदी जवळचा संबंध आहे. भारतीय युद्धाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांकडून युद्धाला सुरुवात होत आहे याची सूचना देण्यासाठी हाच शंख सर्वप्रथम वाजवला होता. पांचजन्यम ऋषिकेश असा गीतेत उल्लेख आहे. त्याचा आवाज खूप मोठा होता, त्यामुळे कौरव सैन्यात त्या आवाजाने घबराट निर्माण झाली होती.
तसेच ध्रुव बाळाच्या गालाला मधुवनात याच शंखाने भगवंताने स्पर्श केला होता. त्या स्पर्शामुळे ध्रुवाला सर्व प्रकारचे ज्ञान झाले होते. त्याने भगवंताची स्तुती केली. ज्ञानदेव वर्णन करतात, ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंखे शिवतले. मग वेदाची मती ठेले, ऐसे बोलू लागला. अशी या भगवंताच्या पांचजन्य शंखाची महती आहे.